आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। शिर्डी परिसरात एका शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या गंभीर प्रकरणात भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा मुख्य आरोपी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशोक खरात हा आधीपासूनच नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर त्याला त्या प्रकरणातही अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान या प्रकरणातील सहआरोपी असलेल्या कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी पोलिसांनी नाशिक येथील तृप्तबाला बंगल्यावर धाड टाकली। मात्र पोलीस येण्यापूर्वीच ती फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी खरात यांचा मुलगा हर्षवर्धन खरात याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणामुळे बेकायदेशीर सावकारी आणि अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।